हे बघा जांभळाचं ब्लॉक. हे जांभळं आणलं तर शेतातनं तोडून हे साफ केलेत. खिडकी निघले एवढे. काय धुवून घ्यायचे. धुवाय ठेवल्यात मी. हे धुवून घेतल्यात, कापल्यात म्हणजे खिडके काढून वरती आणि चाळणीवर टाकलात. पूर्णाच्या चाळणीवरती तर ते जांभळं भरपूर होते. तोडून आणलेले होते झाडाचे. ते खराब व्हायला लागले. खराब होण्याऐवजी आपलं म्हणलं ज्यूस करून घ्यावा त्याचा. त्यामुळं मी आता हे ज्यूस करायला लागले. हे काय असं ज्यूस आता झाल्यानंतर न पूर्ण दाखवत. हे काय असा ज्यूस झालेला आहे. हे काय चाळणीमध्ये टाकले सगळं साफ करून. आणि आता हे चेक करते. आता पुढचा ब्लॉक मी तुम्हाला पूर्ण ज्यूस झाल्यानंतर न दाखवत. मग आता आमची दिदी शाळेला गेलेली आहे. आता दिदी शाळेत नाही येईन आता एवढ्यात. सकाळी 8:30लाच जाते ती शाळेला. त्यामुळं मी हे करायला बसली काम. नाही तर ती असल्यावर काय करते आई, काय करते सांग ना, कुछ तो बोलो ना, अशी परेशान करते मला. मग ती यायच्या अगोदर मी हे करायला आलीच दिदी आमची. हे काय मम्मा म्हणून आवाज दिला. दिदी आली आता माझी शाळेतनं. की आता मला प्रश्न विचारणार, आई तू काय करती. बघा आता दिदी आली माझी. मग तिला मी म्हणणार तुला प्यायला ज्यूस बनवती. ज्यूस बनवायचा तिला दिदीला. आता शाळेतनं आली की खातच ती काही नाही काही. आली बघा दिदी आमची. काय करते. आईने कशाचा ज्यूस बनवलाय. आता हे जांभळाचा ज्यूस आहे ना. कोणी बनवलाय. आईने. किती झाला ज्यूस. एक बॉटल. हे 1-1.5 किलो जांभळं होते. तुम्हाला शेतात आणले होते तोडून. पप्पानी नाही आणले, दादाने आणले होते आपल्या. दादाने आणले होते जांभळं. बारामतीच्या दादाने आणले होते शेतात रानातनं तोडून. तुला नाही का रात्री तर दाखवत होता दादा जांभळं दाखवत होता का नाही. आणि मग ते हे जांभळं प्यायचं का. पिऊन बघ बरं एक घोट कसं लागतंय. पिऊन बघ कसं आहे बघ बरं. कसं आहे कसं आहे. आयो छान आहे तुला. दीदीला तर नाही आवडला दीदी तुला. तुरट लागतोय. कसं लागतोय. अरे त्या साखर नाही दीदी, ते फक्त जांभळाचा ज्यूस आहे. आईला पिण्यासाठी केलाय. म्हणजे जांभळं खराब व्हायला लागले ना म्हणून साठी आईने ज्यूस करून ठेवलाय. मग आता ती आई रोज दूध पिणार. आईला शुगर आहे ना. आईसाठी आई लगेच दूध नाही होत. जास्त पिले तर जीभ होईल निळ्या करून. बघू जीभ झाली का बघू. लगी नाही होत. निळी जीभ झाली का बघती दीदी. झाली का. झाली बघू. झाली कशी झाली. छान झाली ना. दादाने जांभळं तोडून आणले झाडाची. दादाला थँक्यू म्हण. आईला जांभळं आणल्याबद्दल थँक्यू. आतूने आणली. दादाने तोडून दिली. आतूने आणली आहे ना. होय दीदी. जांभळं कोण घेऊन आलं आपल्याला. दादानी झाडाची तोडून आणली आणि आतू घेऊन आली आपल्याला. आहे ना. कशी ट्रेनने आली नाही का काल आतू घेऊन. गेली. देंगे ना. कितने मांगता. 1 रुपया का 1000 रुपये. किती चाहिए. 1 रुपया देंगे. देव जरा वो पैसे का डब्बा देव मेरा देती. देव जरा ये लो. कब देंगे वापस.
वापस कब देंगे हे लोग? हा काय झालं? कधी देणार परत? दुपारी का? बर बर. किती वाजेपर्यंत आणचाल? 5 वाजेपर्यंत. बर. काय झालंय तुमच्या पोरीला? होय, ताप खोकला सर्दी बुखार. आता कोणत्या दवाखान्यात चालवले? हा आमच्या बरं आणा दवाखान्यात आणा. बघा आणा. कसं आणताय आता? उचलून आणा कडेवर. काय आलं दीदी? काय आलं? का मारते बाबांना? कोण? अरे बापरे, काय चोरी केली तुझी? होय होय, बच्चे चोरी केलं तेरा? अरे बापरे, कधी नेलं चोरून बच्चा? हाँ, देंगे ना. कितने मांगता? 1 रुपया का 1000 रुपये? किती चाहिए? 1 रुपया देंगे. हाँ, देव जरा वो पैसे का डब्बा देव मेरा देती देव जरा. हाँ ये लो. कब देंगे वापस? वापस कब देंगे हे लो? हाँ काय झालं? कधी देणार परत? दुपारी का? बर बर. किती वाजेपर्यंत आणचाल? 5 वाजेपर्यंत. बर. काय झालंय तुमच्या पोरीला? होय, ताप खोकला सर्दी बुखार. आता कोणत्या दवाखान्यात चालवले? हा आमच्या बरं आणा दवाखान्यात आणा. बघा आणा. कसं आणताय आता? उचलून आणा कडेवर. पावसात भिजले का तुमची मुलगी? कशाला भिजू द्यायचं मग तिला? सर्दी होती, तिला सांगायचं. तुमचं ऐकत नाही का मुलगी? होय, तुमचं ऐकत नाही का ती? हो अच्छा, देख चेक करते. ये लो. हाँ ये गोली लो, ये गोली लो. 2 टाइम खिलाने का उसको. 2 टाइम गोळ्या चारा ह्या. हां द्या पैसे. हां बरं वाटेल. मग नाही बरं वाटलं तर मग उद्याच्याला घेऊन या परत. हां ठीक आहे. आणि बाहेर हिंडू देऊ नका. बाहेर पाऊस चालू आहे, सर्दी खोकला येतो. बाहेर हिंडू देऊ नका अजिबात. हां हां चला दमनी जावा. हां